जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया गोंदियाची आजची सर्वात मोठी बातमी। भक्ष पाठलाग करताना विहिरीत कोसळून वाघाचा दुर्दैवी मृत्यू। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील घटना। शिकार करण्याच्या नादात भक्ष्याचा पाठलाग करताना एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तिरोडा वनपरिक्षेत्रात घडली आहे। ही घटना शनिवारी 11 एप्रिलला सकाळी उघडकीस आली। विहिरीला कठडे नसल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। तिरोडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव सहवन क्षेत्रातील कोडे लोहारा येथील रहिवासी रूपचंद कावळे यांचे गट क्रमांक 264 मध्ये शेत आहे। या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत एक वाघ पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली। हा वाघ साधारणतः 4 ते 5 वर्षाचा असून तो पूर्णपणे सुदृढ होता। माहिती मिळताच नवेगाव नागझिरा आणि भंडारा वन विभागाच्या जलद बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच गोंदियाचे जिल्हाधिकारी गोंदवले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली। तसेच नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रीतम सिंग कोडापे, सहाय्यक वन संरक्षक विजय धांडे, मनीषा चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत आणि उमरझरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी टेंबरे यांनी तातडीने परिस्थितीची पाहणी करून कारवाई सुरू केली। वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार हा वाघ आपल्या शिकारीचा पाठलाग करत असावा। वेगात असताना विहिरीच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो थेट पाण्यात कोसळला। राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या प्रोटोकॉलनुसार वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले। त्यावेळी मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, रुपेश निंबारते आणि पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। या दुर्दैवी घटनेचा सखोल तपास सहाय्यक वन संरक्षक मनीषा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत आणि त्यांचे पथक करत आहे। व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या शेतातील विहिरींना कठडे नसल्यामुळे वन्यजीवांच्या जीवाला असलेला धोका या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे।